नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्कीच बटन दाबा. आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 2 इलेक्ट्रिक बेलची फिटिंग व दुरुस्ती. यामधील उपघटक विद्युत बेल व इलेक्ट्रिक बेल इन्स्टॉलेशन. विद्युत बेलचे प्रकार. बेल वाजण्यावरून प्रामुख्याने विद्युत बेलचे खालील प्रकार पडतात: सिंगल स्ट्रोक बेल, हायब्रेटिंग बेल, बझर, डोर चाइम्स, बेल इंडिकेटर. सॉलिनाइड कॉइल वरून पडणारे प्रकार: सिंगल सॉलिनाइड म्हणजे एक कॉइल आणि डबल सॉलिनाइड म्हणजे दोन कॉइल. ठीक आहे. आता आपण पाहूयात सिंगल स्ट्रोक बेल. याची रचना कशा पद्धती आहे? अशा पद्धतीची आकृती आहे. सिंगल स्ट्रोक बेलची ही आकृती आहे. सिंगल स्ट्रोक बेल जेव्हा विद्युत पुरवठ्याशी जोडली जाते तेव्हा हॅमर एकदाच घंटीवर आदळतो व इलेक्ट्रिक करंट बंद होताच हॅमर मूळ स्थितीत जातो. बघा, या आकृतीमध्ये दाखवलेले अशा प्रकारचे इथे एक हॅमर असतो आणि हे बेल इथं आवाज होतो. ही वाटीसारखा एक आकाराची घंटी असते, त्या ठिकाणी आवाज होतो. म्हणजे याचा हॅमर इथं आदळला की या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा आवाज तयार होतो. हे फक्त एकदाच वाजतो. हे आकर्षित झाल्यानंतर एकदाच वाजतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूयात की याची रचना आकृती दाखवल्याप्रमाणे आहे. यामध्ये दोन सॉलिनॉइड कॉइल, आर्मेचर, हॅमर, घंटी आणि बॅकेलाइट. दोन याच्यामध्ये ह्या ज्या आहेत सॉलिनॉइड्स म्हणजे या कॉइल लावलेल्या आहेत. त्यामध्ये आर्मेचर असतो, हॅमर आहे, त्यानंतर घंटी आहे आणि बॅकेलाइट फ्रेमवर हे बसवलेलं असतं. अशा प्रकारे ह्या बेलची प्रमुख भाग आहेत. ठीक आहे. सिंगल स्ट्रोक बेलची कार्यपद्धत. आता याची कार्यपद्धत आपण समजावून घेऊयात. विद्युत बेल सप्लायशी जोडून पुश बटन दाबताच विद्युत प्रवाहाचा मार्ग पूर्ण होऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते. त्यामुळे आर्मेचर मॅग्नेटकडे आकर्षिला जातो व टोल घंटीवर आपटून आवाज निघतो. बघा, दरवाज्यावरचं ते बेल पुश बटन आहे, बेल पुश बटन असं म्हणतो, आणि आपले जे नॉर्मल बटन आहेत ते वेगळे आणि हे बेल पुश बटन आहे. बेल पुश बटन हे डोर वरती लावलेलं असतं आपल्या मुख्य दरवाजाच्या पुढच्या भागाला. त्या ठिकाणी बेल पुश आपण प्रेस करून दाबावं लागतं. बेल पुश दाबलं की काय होतं, प्रवाहाचा मार्ग पूर्ण होतो आणि मार्ग पूर्ण झाला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होऊन त्यामुळे आर्मेचर मॅग्नेटकडे, त्याच्या कॉइल होत्या, छोट्या छोट्या दोन कॉइल होत्या, त्याकडे आर्मेचर खेचला जातो आणि आर्मेचर खेचला की टोल जो हॅमर पुढचा आहे तो घंटीवरती आपटून आवाज होतो. ठीक आहे. आणि बेलपुष्टचा प्रवाह सोडला म्हणजे तो आपलं प्रेस केरनल आपला दाब सोडला की लगेच तो पूर्ववत होतो. ठीक आहे. तोपर्यंत आर्मेचर त्या स्थितीत राहतो. बेलपुश वरील दाब काढताच प्रवाह खंडित होतो व मॅग्नेट मधील चुंबकत्व नष्ट होते व आर्मेचर मूळ जागी येतो. हे आपण पाहिलंय. अशा प्रकारे बेलपुश एकदा दाबला असता एकच टोल पडतो. म्हणजे बेलपुश एकदा दाबला की एकच टोल पडतो व बेलपुश वरील दाब काढून टाकल्यास पुन्हा दाब दिल्यास दुसरा टोल पडतो. म्हणजे एकदा बेलपुश दाबल्यानंतर एक वेळेस टोल पडतो, पुन्हा त्याचा दाब सोडल्यावर परत एकदा दाबल्यानंतर पुन्हा दुसरा टोल पडेल. याप्रमाणे प्रत्येक वेळी एकदाच टोल वाजतो, म्हणून हिला सिंगल स्ट्रोक बेल असे म्हणतात. सिंगल स्ट्रोक बेल का म्हणतात? कारण एक वेळेला दाब दिल्यानंतर बेलपुश बटनवर एक वेळेला दाब दिल्यानंतर एकदाच ती वाजते. ठीक आहे. यानंतर आपण पुढे पाहूयात. यामध्ये कुठले कुठले म्हणजे भाग आहे त्याचे. बॉडी आहे, बॉडीला आपण फ्रेम सुद्धा म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे सॉलिनाइड्स, आर्मेचर, घंटी अशा प्रकारचे याच्यामध्ये भाग आहेत. बॉडीमध्ये बेस आणि कव्हर असे दोन भाग असतात. बेस म्हणजे खालचा भाग जो असतो तो बेस आणि कव्हर म्हणजे वरचा जो भाग असतो त्याला आच्छादन किंवा ते आच्छादन केलेला जो भाग असतो त्याला कव्हर असे म्हणतो. दोन्ही भाग रिजिड मोल्डेड बॅकेलाइट किंवा पीव्हीसी पासून बनविलेले असतात. बघा, हे रिजिड मोल्डेड बॅकेलाइट किंवा पीव्हीसी पासून बनवलेले असतात. या दोन मटेरियल पासून हे कुठल्या तरी एका मटेरियल पासून बनवलेले असतात. बेसवर सॉलिनाइड कॉइल, आर्मेचर संच आणि घंटी बसवितात. बघा, याच्यामध्ये काय असते, बेसवर काय काय बसवतात मग सॉलिनाइड कॉइल जे आहेत त्या आपण त्यामध्ये बसवलेल्या असतात. त्याच्यावर त्या आर्मेचर संच, त्याच्यावरती आर्मेचर संच असतो आणि घंटी बसवतात. समोर आवाजासाठी घंटी सुद्धा बसवतात. सर्व घटक बसवल्यानंतर त्यावरती झाकण बसवले जाते, आच्छादन बसवलेले जाते. ठीक आहे.
आता पाहूयात इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे सॉलिनाइड. जिथं आपण पाहिलं होतं सॉलिनाइड कॉईल, याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे जी तांब्याची वेटोळे दिलेली जी कॉईल असते त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा सॉलिनाइड असं म्हणतो. काही बेल्समध्ये एक तर काही बेलमध्ये एक तर काही बेलमध्ये दोन इलेक्ट्रोमॅग्नेट असतात. बघा, काही बेलमध्ये काय असतात, एक ती मॅग्नेटची कॉईल असते, काही बेलमध्ये दोन लावलेले असतात. हे सुपर इनॅमर्ड कॉपर वायर पासून बनविलेले असून ती पीव्हीसी किंवा बॅकेलाइटच्या गोलाकार बॉबिनवर गुंडाळलेली असते. या कॉईलच्या गाभ्यात कोअर असतात, तेव्हा त्या सिरीजमध्ये एकसर जोडल्या जातात आणि त्यांची टोके टर्मिनलला आणून जोडलेली असतात. बघा, या कशा जोडलेल्या असतात, एकसर पद्धतीने, म्हणजेच या सिरीजमध्ये जोडलेल्या असतात. आणि हे कशावर, बॅकेलाइटच्या गोलाकार बॉबिनवर ही कॉईल गुंडाळलेली असते आणि याच्यामध्ये कोअर असतात, याच्यामध्ये कोअर सुद्धा असतात. आपण कोअर काय आहेत किंवा कशा आहेत हे आपल्याला पुढे सुद्धा आपल्याला पाहता येईल. ठीक आहे, आता आपण पुढे पाहूयात आर्मेचर. आर्मेचर मध्ये काय, आर्मेचरला निम्मा किंवा त्यापेक्षा जास्त भाग हा स्पॉट आयर्न पासून बनविलेला असतो. त्याच्या अर्ध्या भागामध्ये स्प्रिंगचा गुणधर्म असलेली कडक पट्टी असते आणि तिच्या पुढे तोंडाशी धातूची छोटीशी गोळी असते. आता ही कशासाठी असते, स्प्रिंगचा भाग आणि गोळी, हे त्या याच्यावरती आवाज व्हावा, म्हणजे आघात होऊन एक प्रकारचा आवाज होण्यासाठी याच्यावर स्प्रिंग आणि ती छोटीशी एक लोखंडी प्रकारची अशी धातूची गोळी बनवलेली असते. आर्मेचरचे एक टोक स्थिर असते तर दुसरे टोक मोकळे असते. एक टोक कसं असतं, स्थिर असतं, आणि दुसरं टोक काय असतं, मुव्हेबल, म्हणजे हलण्यासाठी हे मोकळं असतं. आर्मेचर वर खाली ऍडजस्टिंग साठी एक स्क्रू बसवलेला असतो, छोटासा स्क्रू असतो, त्याला ऍडजस्टिंग स्क्रू असं म्हणतात. आता घंटी म्हणजे स्टील किंवा पितळेची वाटी होय व ती बेसच्या निमुळत्या भागावर स्क्रूच्या साह्यानं बसविली जाते. या वाटीवर टोल आपटतात आवाजाची निर्मिती होते. म्हणजे या वाटीवरती टोल आघातला किंवा त्याच्यावरती आदळला की आवाजाची निर्मिती होते. व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग बेल, या बेल बद्दल आपण पाहूयात. व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग याच्या नावामध्येच आहे की हे व्हायब्रेट होतं किंवा कंटिन्युअस, आपण जोपर्यंत बटन बेल पुश दाबलेले तोपर्यंत हे कंटिन्युअस रिंगिंग होते, आवाज होतो. याची रचना व कार्य आपण ही आकृती बघा. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय इथं की दोन कॉइल्स आहेत, त्यानंतर एक वाटीचा आकार आहे, घंटी आहे, हॅमर आहे, अशा प्रकारची आर्मेचर आहे आणि त्याला कनेक्शन आहेत. इकडं लोड आहे बघा, इकडं कनेक्शन अशा पद्धतीने दिलेले कनेक्शन असेल. ठीक आहे, आता बघा व्हायब्रेटिंग बेलची रचना खालील आकृती म्हणजे वरील आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे असते. यामध्ये दोन इलेक्ट्रोमॅग्नेट, म्हणजे हे जे दोन इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत, ऍडजस्टिंग स्क्रू, हा ऍडजस्टिंग स्क्रू आहे इथं, त्यानंतर आर्मेचर हॅमर आहे, आर्मेचर हॅमर आहे हा, त्यानंतर टोल, ह्या टोल किंवा घंटी आहे, फ्रेम म्हणजे हे ज्याच्यावर बसवलेलं आहे त्याला फ्रेम म्हणतो, याचा समावेश होतो. ही बेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते. म्हणजे यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार झालं की याच्यावर ही कार्य करत असते. ठीक आहे, बेलपुश दाबताच विजेचा प्रवाह बेलच्या एका टोकाकडून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आर्मेचर कॉन्टॅक्ट स्क्रू मार्फत न्यूट्रल मिळताच सर्किट पूर्ण होते. त्यामुळे चुंबकीय शक्ती तयार होऊन आर्मेचर आकर्षिला जातो व टोल घंटीवर आदळतो. त्या क्षणी आर्मेचर व कॉन्टॅक्ट स्क्रू यात अंतर पडून करंटचा मार्ग खंडित होतो. करंटचा मार्ग खंडित झाल्यामुळे चुंबकीय शक्ती नष्ट होते. स्प्रिंग टेन्शन असलेली पट्टी व कॉन्टॅक्ट स्क्रू एकमेकास चिटकतात आणि पुन्हा सर्किट पूर्ण होऊन वर्णन केलेली क्रिया वारंवार घडत असते व आवाजाची निर्मिती बेलपुशवर दाब असतो तोपर्यंतच होते. बेलपुशवरील दाब काढतात कार्य संपत असते. बघा, आता आपल्याला इथं पाहूयात आपण की कशा पद्धतीनं बेलपुशवरचं बटन दाबल्यानंतर या लोडला इकडून सप्लाय मिळतो आणि या ठिकाणी या कॉइलमध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं. या ठिकाणी इकडं आकर्षिला जातो हा भाग आकर्षिल्यानंतर या स्क्रू मार्फत इकडे पहिल्यांदा याला न्यूट्रल मिळालेलं आहे आणि आकर्षिला गेल्यानंतर इकडं हॅमरिंग आवाज होतो. आवाज झाल्यानंतर याच्यामधला कॉन्टॅक्ट हा तुटतो. हा कॉन्टॅक्ट तुटला की याचा आवाज देखील काही कालावधीसाठी लगेच हा बंद होतो, पण ही पूर्ववत वापस आल्यानंतर ही पुन्हा वाजायला लागते. परत एकदा दाबल्यानंतर ती वाजते, तोपर्यंत वाजत नाही. ठीक आहे, आता पुढे पाहूयात आपण बझर. हे बझरची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. काही वेळा
बेलच्या ऐवजी बझरचा वापर करतात. यामध्ये टोल आणि घंटी यांचा समावेश नसल्यामुळे आवाज टरटर असा कमी येतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे याची रचना असते. यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट व आर्मेचर यांचा समावेश असतो. बझर विविध आकारात व रंगामध्ये बाजारात उपलब्ध आहेत, परंतु याची कार्यपद्धती मात्र एकसारखी आहे. बघा, हे बझर आहेत. या बझर मध्ये सांगितलेलं आहे की यामध्ये आवाज कसा होतो, आवाज टरटर असा कमी आवाज येतो. याच्यामुळे काय होतो, हा आवाज कमी येतो. अशा प्रकारे इथं ही कॉईल आहे आणि इथं चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यानंतर हा भाग आकर्षिला जातो आणि आवाज होतो, पण कमी आवाज होतो. यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट व आर्मेचर यांचा समावेश असतो. बझर विविध आकारात बाजारामध्ये, विविध आकारात व रंगामध्ये बाजारामध्ये उपलब्ध होतात. ठीक आहे, याची कार्यपद्धत पाहूयात. बेलपुश वरील स्विच दाबतात, म्हणजेच याचं सर्किट पूर्ण झालं, या कॉईलचं सर्किट पूर्ण झालं की काय होतं, बेलपुश वरील स्विच दाबतात, मार्ग हा कॉईलचा पूर्ण होतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेट मार्फत कॉईलचा मार्ग पूर्ण होऊन त्यामध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते व आर्मेचर मॅग्नेटकडे आकर्षिला जातो. याच्यामध्ये चुंबकीय शक्ती निर्माण झाली की आर्मेचर मॅग्नेटिककडे आकर्षिला जातो आणि एसी सप्लायच्या गुणधर्मामध्ये पट्टीमध्ये काय होतो, थरथर थरथर असा आवाज निर्माण होतो. ठीक आहे, आता पाहूया डोर चाइम्स किंवा त्याला आपण डिंगडॉंग बेल असं देखील म्हणतो. ही सर्वात प्रचलित अशा पद्धतीची ही बेल आहे. जवळपास सर्वांच्याच घरी या बेलचा वापर केलेला असतो. याच्यामध्ये काय असतं, कव्हर असतं. हे चौकोनी आकाराचं हे वरचं आच्छादन करण्यासाठी कव्हर असतं. त्यानंतर ही बेस असतो खालचा, त्याच्यामध्ये इथं सुद्धा एक मेटल स्ट्रीपची एक पट्टी लावलेली असते, ती रबर बुशिंग असतात. या ठिकाणी एक मेटलची पट्टी लावलेली असते, त्याला रबर बुशिंग असतात. ती अशा मुव्हेबल थोडीशी हलते सुद्धा. ठीक आहे, या ठिकाणी स्क्रू लावण्यासाठी जागा आहे. या ठिकाणी सुद्धा क्लॅम्प आहे. याच्यामध्ये रबर हे बेसचा क्लॅम्प आहे आणि याच्यामध्ये जी आपण इनेमल्ड किंवा आपली जी कॉईल आहे ती आतमध्ये याच्यामध्ये कॉईल आहे आणि याच्या कॉईलच्या मधल्या भागामध्ये एक स्प्रिंग आहे आणि त्याला एक हॅमर जोडलेला आहे. तो हॅमर, ही स्प्रिंग ज्या वेळेला बेल पुश वरून बटन दाबल्या जातं, कॉईलमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, यावेळेला हे आकर्षिला जातो आणि इकडच्या बाजूला या पट्टीवर आवाज होतो. आदळल्यानंतर आवाज होतो आणि सोडल्यानंतर बेलपुशचं बटन सोडल्यानंतर इकडच्या पट्टीला हा हॅमर आदळून या ठिकाणी सुद्धा आवाज येतो. म्हणजे पहिल्या बाजूला ज्या वेळेस आवाज होतो त्यावेळेला डिंग असा आवाज होतो आणि दुसऱ्या बाजूला बेलपुश बटन सोडलं की त्यावेळेला हा हॅमर दुसऱ्या पट्टीवर आदळतो आणि डॉंग असा आवाज होतो. म्हणजे आपण याला डिंग डॉंग बेल सुद्धा या नावानं मग प्रचलित आहे. बघा, आता आकृतीत दाखविल्याप्रमाणे रचना असते. विविध आकारामध्ये व रंगामध्ये डोर्स चाइम्स उपलब्ध आहेत. डिंग डॉंग बेल असेही म्हणतात याला. सर्व डोर्स चाइम्सची कार्यपद्धती सारखीच असते. यात धातूच्या 2 पट्ट्या असतात. ह्या ज्या 2 पट्ट्या आहेत ह्या धातूच्या वेगवेगळ्या धातूच्या 2 पट्ट्या असतात व एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल असते. ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ही कॉईल आहे. पातळ सुपर इनेमल्ड वायर पीव्हीसी बॉबिनवर गुंडाळलेली असते. म्हणजे याच्यामध्ये वाइंडिंग वायर जी पातळ इनेमल्ड वाइंडिंगची वायर आहे याच्यामध्ये गुंडाळलेली असते या बॉबिनवर, पीव्हीसी बॉबिनवर व असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलच्या मध्यभागी धातूचा रॉड हॅमर बसवलेला, याच्या मध्यभागी हा स्प्रिंगच्या साहाय्याने हा रॉड बसवलेला असतो. त्याला एका बाजूने स्प्रिंग जोडलेली असते व आकृतीत दर्शवल्याने पीव्हीसी बेसवर रबर ग्रोमेटच्या साहाय्याने धातूच्या 2 अॅल्युमिनियमच्या पट्ट्या एकमेकांसमोर अडकवून ठेवलेल्या असतात. या दोन्ही पट्ट्यांच्या मध्यभागी इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवलेला असतो. ठीक आहे, हे तुम्हाला आलं लक्षात. आता पुढे पाहूयात डोर चाइमची कार्यपद्धत. आताच आपण पाहिलंय, आकृतीमध्ये पाहिलंय, पण आता व्यवस्थित समजावून घेऊया. बेलपुश स्विच दाबतात म्हणजे डोर वरचं समोरचं बटन, बेलचं बटन दाबताच काय होतं, कॉईल मधून प्रवाह वाहू लागतो. म्हणजे कॉईलचा पुरवठा पूर्ण होतो, कॉईलला फेज आणि न्यूट्रल मिळतं, म्हणजे कॉईलचा पुरवठा पूर्ण होतो व चुंबकीय शक्ती त्यामध्ये निर्माण होते. कॉईलमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते, त्यामुळे हॅमर एका दिशेने ओढला जातो. ती स्प्रिंग जी होती ती एका दिशेने खेचली जाते. ती स्प्रिंग खेचली की काय होतं, खेचली जाऊन डिंग असा आवाज होतो. बेलपुश वरील बोटाचा दाब काढतात, म्हणजे डोर बेलच्या वरील आपल्या बोटाचा जो दाब आहे, ते चालू केलेलं बटन आहे, ते बेल पुशला ते दाब दिलेला आहे, पुश केलेलं आहे, ते काढताच काय होतं, इलेक्ट्रिक करंटचा मार्ग काय होतो, बंद होतो, म्हणजे खंडित होतो. त्यामुळे चुंबकीय शक्ती नष्ट होऊन हॅमर स्प्रिंग दाबल्यामुळे मूळच्या जागी जोरात येऊन तो विरुद्ध बाजूच्या पट्टीवर आदळतो व डॉंग असा आवाज येतो. अशा प्रकारे डोर चाइम डिंग डॉंग अशा प्रकारच्या आवाजाची निर्मिती करत असते. बेलपुशचे कार्यतत्व काय मग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलला इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या तत्वावर कार्य करते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलला विद्युत पुरवठा जोडतात, त्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते व आर्मेचर खेचला जातो. म्हणजे
त्यामधला जो आपण हॅमर जो लावलेला आहे तो आर्मेचर खेचला जातो. खेचला जाऊन घंटीवर टोल आदळतो. जेव्हा विद्युत पुरवठा बंद होतो तेव्हा आर्मेचर मूळ स्थितीत जातो, म्हणजेच विद्युत बेल इलेक्ट्रिक करंटच्या चुंबकीय तत्वाच्या परिणामावर कार्य करते. हे आपल्या लक्षात येतं. थोडक्यात म्हणजेच काय तर विद्युत शक्तीचे चुंबकीय शक्तीत, म्हणजे पहिल्यांदा विद्युत शक्तीचे रूपांतर कशामध्ये केलंय? चुंबकीय शक्तीत. आणि चुंबकीय शक्तीचे यांत्रिक शक्तीत, म्हणजे तो हॅमर आपण खेचला जातो म्हणजे स्प्रिंगच्या सहाय्याने खेचतो, ते यांत्रिक शक्तीत रूपांतर. आणि यांत्रिक शक्तीचे रूपांतर हे मागच्या ज्या पुढे आणि पाठीमागच्या बाजूला जे आपण धातूच्या ज्या पट्ट्या लावलेल्या आहेत त्याच्यावर आदळतो, म्हणजे ध्वनी लहरीमध्ये रूपांतर करण्याचे कार्य विद्युत बेल करत असते. ध्वनी लहरीमध्ये निर्माण करण्याचं काम हे विद्युत शक्तीवर आपण करत असतो. विद्युत बेलच्या सहाय्याने अशा प्रकारचं कार्य होतं. आता विद्युत बेल, बझर व डोर चाइम्स मधील संभाव्य दोष व त्यांची कारणे, तपासणी आणि उपाय. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे दोष होतात पाहूयात आपण. विद्युत बेल किंवा बझर, डोर चाइम्स कार्य करत नाही. विद्युत बेल कार्य करत नाही. काय असेल कारण त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल तुटली असेल. आतली जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आहे ती कुठेतरी ब्रेक झाली असेल. त्याला काय उपाय काय? बेस सप्लाय पासून अलग करा. सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्यानं सिरीज टेस्ट लॅम्पची जोडणी करा. लॅम्प पेटत नसेल तर कॉईल ओपन समजावे. कॉईल ओपन असल्यास ती पहिल्या कॉईलच्या आकाराची व त्या क्षमतेची नवीन कॉईल बसवावी लागेल. आपल्याला ही बेल सप्लाय पासून अलग करावी. सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्यानं जोडणी तपासावी त्याची, आणि ती जर ओपन असेल तर नवीन कॉईल त्या ठिकाणी टाकावी लागेल. बेल वाजत नाही, काय कारण असेल? कॉन्टॅक्ट स्क्रू ढिला झाला असेल किंवा लूज झाला असेल. तो जो कॉन्टॅक्ट स्क्रू आहे त्याच्यामुळे तो ढिला किंवा लूज झाला असेल तरी सुद्धा बेल वाजत नाही, त्याचा सप्लाय पूर्ण मार्ग होत नाही. आर्मेचर, आता त्याला उपाय काय आहे? आर्मेचर कॉन्टॅक्ट स्क्रू यांची तपासणी करा. हे अंतर वाढले असल्यास किंवा लूज झाले असल्यास काय करावं लागेल? स्क्रू किंचित आतील बाजूस पिळून आर्मेचर कॉन्टॅक्ट होईल अशा रीतीने टेकून ठेवावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आणखीन पुढे काय? बेल वाजत नसेल तर काय कारण आहे? टर्मिनल मधील वायर निघाली असेल तर आपल्याला काय करावं लागेल? टर्मिनल मधील वायरची पाहणी करा. एखादी वायर लूज झाली असेल, निघाली असेल तर ती बरोबर पुन्हा बसवून घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारचं आपण यामध्ये पाहिलंय. आता पुढे पाहूयात की बेल पुन्हा दाबताच फ्यूज वितळतो किंवा फ्यूज जाते किंवा एमसीबी ट्रिप होते. ठीक आहे. बेल पुशचं बटन दाबताच फ्यूज जातो किंवा एमसीबी ट्रिप होते. काय कारण असू शकतात? टर्मिनल मध्ये शॉर्ट सर्किट असेल. जे आतले टर्मिनल आहेत, बेलच्या तिथले जे टर्मिनल आहेत ते एकमेकांना शॉर्ट झाले असतील किंवा म्हणजे फेज आणि न्यूट्रल एकमेकांना शॉर्ट झाले असेल. बेलचे कव्हर उघडून पाहणी करा. जर टर्मिनल शॉर्ट असतील तर त्याला वेगळे करून त्यावर इन्सुलेटिंग टेप म्हणजे चिकट टेप आपला गुंडाळायचा आहे आणि त्याची सेपरेट वेगवेगळे असे जॉईंट द्यायचे आहेत. ते जॉईंट एकत्र होता कामा नये याची दक्षता घ्यायची आहे. आता बेल पुश दाबताच फ्यूज जातो. काय कारण असू शकतं? की कॉईल शॉर्ट झाले असतील. आतले जी कॉइल्स आहेत एकमेकांना शॉर्ट झाली असेल त्यामुळे देखील येऊ शकतं. बेल पुश सतत दाबून ठेवल्यास, म्हणजे बेलचं बटन बाहेरचं जे आहे ते सतत दाबून ठेवल्यामुळे देखील कॉईल शॉर्ट होतात. जास्त व्होल्टेजमुळे सुद्धा शॉर्ट होतात. ही जळण्याची शक्यता असते किंवा शॉर्ट होण्याची शक्यता असते. कॉईलची तपासणी करण्यासाठी सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्यानं वापरावा. आणि लॅम्प मंद प्रकाशित झाला तर कॉईल चांगली आहे समजावे. तो जर टेस्ट लॅम्प आपला सिरीज टेस्ट लॅम्प प्रखर प्रकाशित झाला तर समजायचं की ही कॉईल जळालेली आहे किंवा जळकट वास आला तरी ती शॉर्ट आहे असे समजावे. कॉईल बाजारातून तेवढ्याच आकाराची आणि तशाच पद्धतीची कॉईल नवीन आणून ती आपल्याला बसवणं गरजेचं आहे, तरच ती बेल परत वाजेल. ठीक आहे. आता दक्षता व काळजी काय घ्यावी लागेल? दक्षता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलची जोडणी सिरीज मध्ये करावी. ज्या आतमधील ज्या एक किंवा दोन, एक असेल तर ठीक आहे, पण दोन असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिकची जोडणी ही सिरीज मध्ये करावी. त्यानंतर पुढे जोडणीच्या ठिकाणी कार्बन स्पॉट आले असतील तर ते सँड पेपरच्या सहाय्याने साफ करून घ्यावे. जोडणीच्या ठिकाणी कार्बन जर आला असेल तरी देखील लूज कॉन्टॅक्ट होतात किंवा त्यामुळे कॉन्टॅक्ट होत नाही, त्यामुळे ते सँड पेपरच्या सहाय्याने म्हणजे घास पेपरच्या सहाय्याने ते घासून स्वच्छ करावेत कॉन्टॅक्ट, म्हणजे जेणेकरून सप्लाय व्यवस्थित चालू राहील. विद्युत बेल नेहमी सप्लायच्या सिरीज मध्ये जोडून तपासणी करावी. विद्युत बेल जी आहे ती नेहमी सिरीज मध्ये तपासणी करावी, जोडावी आणि त्याची सप्लाय खंडित होण्याचा धोका, त्यापासून सप्लाय खंडित होण्याचा धोका देखील टळू शकतो. आता बघा पुढं, तपासणी करताना पायाखाली रबरी मॅट किंवा लाकडी फळी घ्यावी. म्हणजे हे बेसिकचे नियम आहेत आपले की कुठल्याही इलेक्ट्रिकलचं काम करत असताना आपल्या पायाखाली रबरी मॅट असावी किंवा लाकडी फळी घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण जमिनीपासून इन्सुलेट होणं देखील गरजेचं आहे. विद्युत बेलमध्ये कोणताही दोष नाही याची खात्री झाल्याशिवाय ती विद्युत पुरवठ्याशी जोडू
नाही, विद्युत बेलमध्ये कुठलाही दोष नाही. सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने ती टेस्ट करावी आणि नंतरच मग ती मेन पुरवठ्याशी जोडणे गरजेचं आहे. आता यामधील आपण छोटासा उपघटक आहे तो लगेच पाहूयात. इलेक्ट्रिक बेल इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन म्हणजे ती कशी बसवायची आहे, ती बसवण्याची कार्यपद्धत दिलेली आहे आपल्याला, की बेल पॉइंट टेस्ट लॅम्पने तपासून घेणे. बेल पॉइंट जो आहे आपला तो टेस्ट लॅम्पनं तपासून घ्यायचा योग्य आहे किंवा नाही. प्रथम बेलचे कव्हर उघडायचे, म्हणजे जी डिंगडॉंग बेल आहे किंवा कुठली जी आपली बेल आहे त्याचं प्रथम कव्हर उघडून घ्यायचंय. योग्य मापाचे स्क्रूने बोर्डवर बेल स्क्रू बसविणे, म्हणजे योग्य मापाचे बोर्डवर बेल स्क्रूने बसवणं गरजेचं आहे. ड्रिल मशीनने बोर्डवर व भिंतीवर स्क्रू फिटिंगसाठी छिद्रे पाडून घ्यायची. त्यानंतर काय करायचंय, छिद्रामध्ये रावल प्लग टाकून, म्हणजे काडीसारखा जो भाग आहे तो येतो, विकत मिळतात रावल प्लग जर म्हणलं तर बाजारामध्ये विकत मिळतात, ते भिंतीला छिद्र पाडल्यानंतर त्यामध्ये स्क्रू बसवताना पॅकिंगसाठी हे रावल प्लग वापरतात. ते रावल प्लग टाकून काय करायचंय, योग्य त्या मापाचा स्क्रूच्या साहाय्यानं बोर्ड फिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचंय, बेलच्या वायर्स बेलसाठी काढलेल्या पॉइंटला जोडणे व जॉईंटवर पुरेसा इन्सुलेशन टेप गुंडाळणे आवश्यक आहे. टर्मिनल वेगवेगळे व्यवस्थित करंगायचे आणि त्यावर इन्सुलेशन टेप व्यवस्थित गुंडाळायचा आहे. त्यानंतर बेल पुश स्विच ऑन करून बेलचा आवाज कसा येतो हे तपासायचंय. आता बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे की ही बेल आहे, ही आपल्याला कव्हर अगोदर काढायचंय, त्या ठिकाणी बोर्ड लावायचा आहे, भिंतीला चित्र पाडायचंय, रावळ प्लग लावायची, त्यावर हा बेसचा खालचा जो भाग आहे बेसचा भाग त्यावर स्क्रूच्या साहाय्याने फिट करून घ्यायचा. नंतर वरचं कव्हर लावायचंय, आतले जे टर्मिनल आहेत ते व्यवस्थित वेगवेगळे करून घ्यायचे आणि त्याला इथले जे जॉईंट आहेत फेज आणि न्यूट्रल जे आतमध्ये जॉईंट आहेत ते व्यवस्थित वेगवेगळे इन्सुलेशन टेपच्या साहाय्याने वेगळे करून घट्ट अशा प्रकारची जोडणी करून घ्यायची आहे. यामध्ये न्यूट्रल दिलेलं आहे एका बाजूला आणि एका बाजूला लोड आहे, म्हणजे रेड कलरचं वायर आहे, लोड आहे, त्याला आपण फेज वायर देखील म्हणतो. या ठिकाणी बेल पुशचं बटन आहे, म्हणजे दरवाजावर जे बेल पुश आपण लावतो बाहेर, हा अशा प्रकारचे दाखवलेले आहे. याच्या साहाय्याने इकडनं हा इथं सप्लाय गेलेला आहे, म्हणजे इथं फेज आणि न्यूट्रल, पण याच्या माध्यमातून इथं हा बेल पुश लावलेला आहे. तर काय होतं हे बघा, हे बेल पुश अशा प्रकारे कार्य करतं. हे बेल पुश काय करतं, ज्या वेळेला आपण इकडून बटन दाबतो, म्हणजे बाहेरचं बटन बेल पुश दाबतो, त्यावेळेला इथले आणि इथले कॉन्टॅक्ट हा होत असतो. टर्मिनलचा हा कॉन्टॅक्ट झाला की हा सरळ फेजचा सप्लाय या ठिकाणाहून या ठिकाणी जातो, या ठिकाणी फेज मिळतो आणि न्यूट्रल या ठिकाणी मिळालेलंच आहे, त्यामुळे बेल चांगल्या प्रकारे आवाज करते. ठीक आहे, तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलंय इलेक्ट्रिक बेल. या इलेक्ट्रिक बेलचा आपल्या सर्वांना व्यवस्थित अशा प्रकारचं लक्षात आली असेल. तर आपण सर्वजणांनी हा व्हिडिओ नक्की पहा, शेअर करा, इतरांनाही सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा.